आटपाडीत भर दिवसा 2,10,000 रुपयाची रोकड लंपास। आटपाडी येथील चांदेगाव पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून 2,10,000 रुपये काढून मोटारसायकलच्या विकीमध्ये ठेवले होते। तेथून पुढे आबानगर चौकामध्ये जाऊन एका ओळखीच्या दुकानामध्ये गेले होते। सदरचे पैसे त्यांचा पुतण्या सुरेश पाटील यास देण्यासाठी पुन्हा जेव्हा गाडीकडे परत आले तेव्हा गाडीच्या डिक्कीमध्ये पैसे नव्हते। सदरची घटना ही शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 12:15च्या सुमाराची आहे। आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासून पाहिले परंतु कोणताही सुराग मिळाला नाही, म्हणून अखेर आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू केंद्रे करीत आहेत।